बघा मित्रांनो, आपण तरुण लोक काय विचार करतो, अरे गाडी घेतली आता मॉडिफाय करूयात, मस्त बुलेट घेतली, पण अशा प्रकारची पण एक बाईक असू शकते असा विचार मला असं वाटतं कोणी केलाच नसेल. आणि हे मला असं वाटतं बऱ्याच आपण मेळाव्यामध्ये पाहतो, त्यांना 30 वर्ष झाले बोलतात ते, आपण पाहतो. हे घ्या, माझं नाव उद्धव मोहन यादव आहे. गेले 30 वर्षापासून ही बाईक घेऊन इथं येत आहे आणि केसनन गावातून मी इथं शिरूर हवेलीतून येत आहे. आणि केसनन गावची हे मोहन यादव, उद्धव यादव हे, आणि आमची अजून एक जगात अशी ओळख आहे की बाळासाहेब ठाकरेंचा सगळ्यात जगातला मोठा फॅन जर म्हणला असेल तर यादव परिवार हा हमेशा घेतला जातो. आणि दुसरं एक, आणि स्वतः साहेबांनी एवढं सन्मान केलं. आणि आमच्या घराचं दुसरं एक नाव आहे साहेबांचा चाणक्य आहे. हे साहेबांनी सगळीकडे फिरायला सांगितलंय संपूर्ण भारतात. आणि स्वतः साहेब बी आपल्या आता घरी येणार आहे. आणि लवकरच कुठले पुणे जिल्ह्यातील केसनगाव. हा, आणि आता ह्या वेळेला तुमची संकल्पना थोडीशी बदलली दिसते. भावी मुख्यमंत्री राजसाहेब आणि उद्धव साहेब या दोघांचा फोटो, राजसाहेबांचा फोटो ऍड झालेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? राजसाहेब बी आणि म्हणजे ठाकरे परिवारच. ठाकरे परिवार हा 100 नंबरी सोन आहे. पण त्याची खासदार, आमदार, मंत्र्यांना त्याची किंमत राहिली नाही आणि साहेबांना सोडून गेले. साहेबांनी बाळासाहेबांनी लोकसभेच्या अध्यक्षपासून तर फार खाली शेवटपर्यंत कुठले सर्व पद लोकांना दिले. काही लोकांना कळलं नाही. आणि बाळासाहेब ठाकरे हे नाव फक्त अटल बिहारी वाजपेयी, गोपीनाथराव मुंडे, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, विलासराव देशमुख अशा लोकांना ते समजलं की बाळासाहेबांची काय पॉवर आहे. भाजपच्या लोकांना फक्त समजलं काय की बाळासाहेब ठाकरेंची पॉवर नाही आहे असा त्याचा अर्थ होतो. ते पण त्यांना काय समजलं की ईडी CBI लावली की लगेच सगळं हे होतं. आणि ठाकरेंना ते म्हणले ठाकरे बिर्याणी नाही राहिला. आता ठाकरे बिर्याणी नाही, अख्खी बार ठाकरे फक्त सरकार दिल्लीत. आणि 2029ला भारताचा पंतप्रधान उद्धवजी ठाकरे साहेबच असणार भावी पंतप्रधान. आता तुम्ही भारतभर दौरा करता बोलता असं, मला या गाडीबद्दल थोडीशी माहिती मिळाली तर बरं होईल. कुठली गाडी आहे आणि कसं तुम्ही डिझाईन केलं, कोणी डिझाईन केलं? माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव. मी मूळचा दौंड तालुक्यात नांदगाव माझं गाव आहे. आता मी कमीत कमी आता केसनमध्ये राहतोय. हे केसनन गावची शान आहे आमची. सरपंच मिलिंद नाना हरगुडे, संतोष हरगुडे, हो, अजून प्रमोद भाऊ हरगुडे, ह्या लोकांची सुद्धा इथे आमच्या गावचे सरपंच 4-5 सरपंच आहे. व आमचा विशाल धानाळीचा सरपंच एक विशाल हरगुडे, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करा. म्हणून मला ह्या सरपंच लोकांनी अयोध्येला पाठवलं होतं. केसननच्या सरपंच लोकांनी गाडी घेऊन तुम्ही अयोध्येला गेलो. अयोध्येला गेल्यानंतर रामाची पूजा केली. रामाची पूजा करून सांगितलं की उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करा. श्रीराम प्रभू तुमच्या हातात आहे. का तर बाळासाहेबांचा चिरंजीव आहे आणि ते मुख्यमंत्री झालाच पाहिजे. मग पूजा केल्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री बी झाले. मुख्यमंत्री झाल्यावर मी अजून मी गेलो साहेबांना कळवलं होतं मी चाललोय तिथं. आणि नंतर उद्धव साहेब स्वतः उतरून भेटायला आले ते मुख्यमंत्री असून गाडीवर. गाडीवर मला म्हणले उद्धव मला 2 मुलं आहे, एकाच नाव उद्धव, एकाच नाव राज आहे. मी म्हणलं उद्धव. हे इंटरेस्टिंग आहे. दोन्ही मुलाचे त्यांना सगळ्याला माहिती आहे राज उद्धव. अक्षरशः तुम्हाला असं वाटलं होतं का आधी की हे पुढे एकत्र येतील म्हणून तुम्ही नाव ठेवलं असं? असं म्हणून तर केलंय की मी दरबारी राजसाहेबांना आता मध्ये पुण्यात भेटलो. ओढूला आलते साहेब, म्हणलं साहेब तुम्ही दोघे एकत्र या. हे कशाला नाव ठेवते? उद्धव साहेबांना लय बोलते ही लोक. काय बोलते? नुसते हसतात ना साहेब. मध्ये मागे इथं जयंतीला आलतो तेव्हा त्यांची मंडळी भेटली राजसाहेबांची, शैमिला ठाकरे. तेव्हा तिथे भेटले. मी म्हणलं यंता इकडे या गाडीपाशी फोटो काढा. साहेबांची गाडी लगेच आले, फोटो काढले माझ्या सगळं. आता अल्बम गाडी बघा. मनमिळाव प्रेमळ आहे ठाकरे परिवारच आपला. मी त्यांना तेव्हा सांगितलं म्हणजे तुम्ही एकत्र या, हसत्यात जात्यात. आता मी मागे उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, आता त्यांची इच्छा पूर्ण झाली. पण ह्या लोकांना आता पटत नाही ना उद्धव साहेबांचा भोळा स्वभाव आहे जणू काय. त्यांना कृष्णाच्या त्या रामायणामधला कसा नारायण राणा तसं पद्धत आहे. उद्धव साहेब गोड बोलून काम करतात. हो, पण ह्यांना ती भगवान. आणि राजसाहेब कसा आहे की बाळासाहेबांचा शब्द आहे, नाडला की तोडला. बाळासाहेबांचा शब्द आहे असा सगळा, पण अशी करत नाही. आता मी इथे सकाळी आलो बघा, 1-2 पोलीस बी मला काय म्हणले मागे महाराष्ट्र पोलिसांनो याद राखा, पोलीस काय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची हिंमत नाही असं मागे लिहिलेलं स्पष्ट. ज्या टायमाला बाळासाहेबांना भेटलो तेव्हा बाळासाहेबांनी काय सांगितलं, मी म्हणलं पोलीस लोक लय दम देतात. मला 2-3 विचारलं कशासाठी करतोय मोहन, काय पाहिजे तुला? म्हणजे मला काय नको घड्याला दाखवलं. साहेबांनी हात पकडला, मला म्हणतो काय रे कुठं लावलंय मला. बघा मी म्हणलं बघा रात्री 12ला उठलो ना तुम्ही दिसता. बाळासाहेबांनी स्वतः म्हणले. आणि अर्धा तास मातोश्री बाहेर आलती. आता कुठला माणूस आज राष्ट्रपती आला ना तरी येत नव्हते बाळासाहेब. मला स्वतः उद्धव साहेब म्हणले कधी येणार मोहन येणार नाही, पण तुमचा स्वभाव बघून साहेबांना लय आवडलं तुम्ही. मी म्हणलं मरेपर्यंत मी बाळासाहेबच म्हणणार. अक्षरशः सकाळी मी आलतो इथं, 1-2 पोलीस आहे म्हणले ह्याला परसाद द्यायला पाहिजे. काय लालवरती या पोलिसांना म्हणायला परसाद द्यायला पाहिजे म्हणले. काय दिले महाराष्ट्र पोलीस. अरे बाळासाहेबांनी बाप आहे, जगाचा बाप आहे.
बरोबर. तुमचा उलट त्यांना अभिमान वाटला पाहिजे. तुमचा नाही आमचा बाप आहे म्हणून आम्ही लिहिलं, पण साहेबांनी आम्हाला बापांनी सांगितलं ना ती लिहा म्हणून. कोण मला ज्या टायमाला बाळासाहेब भेटले मी म्हणलं पोलीस लोक दम देतात, म्हणजे कोण दम देते. आता माझा फोटो काढला ना, फोटोला पोलीस काय मुख्यमंत्री तुझ्या गाडीत हात करणार नाही. असे बाळासाहेब म्हणले ही म्हणते कोण बाळासाहेब ठाकरे, असे पोलीस म्हणतात लय वेळा झाले माझी त्यांची, पण मी काय म्हणत नाही. आता मला काय वाटतंय पण मग ते लिहायला कोणी सांगितलं तुम्हाला? स्वतः बाळासाहेबांनी सांगितलंय. बाळासाहेबांनी सांगितलं नाही, पण ती म्हणले जर पोलिसांनी तुला अडवलं तर ती पोलीस राहायचा बी नाही ड्युटीवर. एवढे मला म्हणले, तिथले पोलीस म्हणले मातोश्रीचे की म्हणले अरे जगाचा बाप आहे बाळासाहेब. मग त्यांना वाटलं ही बारीकच आहे, म्हणून मला म्हणते झेडपर्यंत सुरक्षा होती मध्ये लाव मध्ये बिंदास मी लय बोर्ड आणि दाखवून ती नंतर 2 वेळा दाखवलं. म्हणजे काय लिहिलंय बघा साहेब, पण साहेब वरून बघायचे मला ठीक आहे हा. आणि ही सायरा नाही का साहेब म्हणले गाडी हार नाही का, हा म्हणजे आहे ना ती डोळावलं. साहेब म्हणले हे काय सायरन लाव बघा. तिथलेच पोलीस म्हणले हे काय 2 लाव, बाप म्हणतो लाव म्हणलं कोणाला घ्यायचंय, हे 2 सायरा रे. हे बाळासाहेबांनी स्वतः सांगितले. आणि शिवाय मी म्हणलं साहेब सिग्नलला थांबत नाही मी बघा, मग मला म्हणले सिग्नल नाही थांबत, साहेब हातारले. अरे म्हणजे असं नाही करायचं, मग कसलं टायगर म्हणलं साहेब. हा मग पाठीवर हात टाकला माझ्या, त्याला मला म्हणले घरात टायगरच आहे तू. हा मग बघा तुम्ही, मग म्हणून मला लय आनंद वाटतो. स्वतः मातोश्री बाहेर येऊन मोहनदादा यांची आमच्या केसनगावची बघा शान आहे म्हणून आपले सगळे सरपंच सांगतात. आणि विषयाला हारगुडे म्हणून आहे ना, तर सरपंच अक्षरशः म्हणले अविद्या जावं तुम्ही आणि परत रामाची पूजा करा. आणि मिलिंदा हारगुडे म्हणजे केसनगावचं भूषण आहे आमचं, तर त्यांनी सांगितलं SP हारगुडे, संतोष हारगुडे त्यांनी सांगितले. आणि बाळासाहेब हे अध्यक्ष आहे बघा इथं, हो यांनी सांगितले हे अध्यक्ष आहे म्हणजे वारकरी समाजाचे. हो इथं घ्या, हे बघा की बाळासाहेब पोपटराव बबनराव हारगुडे यांनी स्वतः सांगितले आम्ही खर्च देतो तुम्हाला, पण जायचं अविद्याला, रामाची पूजा करा आणि मुख्यमंत्री राज ठाकरेंनाच करा, तेव्हाच ही सर्व होत्या असं सांगितलंय. आणि उद्धव साहेबांचा न्यार सभा होण्याचा उद्धव साहेब दिल्लीला पाठवा आपण त्यांना, हा असे म्हणले. गाडीबद्दल काय माहिती सांगा ना, कुठली गाडी आहे ही? गाडी पल्सर आहे ही गाडी. म्हणजे आता मी नवी आणली, 3 गाड्या झाल्या असे, 3 गाड्या झाल्या, आता 3री गाडी बघा 30 वर्षात 3 गाड्या. हा तर या अक्षरशः बाळासाहेबच्या खाली आले ना, तर बाळासाहेबांनी ही गाडी त्यांना आवडली नाही. हा बाळासाहेब मी विचारलं त्यांना साहेब एक बोलू का तुम्हाला, म्हणजे काय बोलतो, मुंबईमध्ये 1 नंबर शिवसेना आहे, फक्त माझ्यासारखं दाखवा ना आणि तुमच्या हाताने चावी द्या त्याला खेळू द्या इथं. हा मला स्वतः सांगितलं म्हणजे 46 वर्ष झाली मोहन, पण तुझ्यासारखा पहिल्यांदा बघतोय असं बाळासाहेब म्हणले, मातोश्रीला म्हणले. आणि मला मनोहर जोशीने नेलं त्यांच्या नेहरा साहेबांच्या चेहऱ्याही बसवलं. मी म्हणजे मागे इकडे बसतो ना, तरी मनोहर जोशी म्हणले जा साहेब म्हणते ना बस, तिथं जाऊन बसतो. म्हणून मला लय आवडतं. आज हे दोघांची आता माझी इच्छा आहे, आम्ही घरी सण सुद्धा नाही केला बघा. आता दसऱ्याला पोळ्या करतात का नाही बघा, आम्ही बायको सांगितलं म्हणलं थांब ती जर दोघं एकत्र झाली तर मी इथून फोन करीन आणि मग तुम्ही सण करा, पण आज सण नाही करायचा. आपण वाटलं उद्या पोळ्या खाऊ, पण आज सण नाही करायचा, ह्यांची विधी व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. तर विधी हो अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे आणि शिवसैनिकांची जरा मन भरून येते की जर दोघं एकत्र आली स्टेजवर तर शिवसैनिक दिवाळी करते आमची. लाखो करोडो शिवसैनिक हेच बाळासाहेबांची संपत्ती आहे आणि उद्धव साहेबांच्या सोबत मरेपर्यंत हे लाखो करोडो शिवसैनिक उभे राहणार आणि ठाकरे बँड हा आयुष्यभर राहणार. कोणी ठाकरेंना संपवू शकत नाही. जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय हिंद. शिवसेनेची शान शिवसैनिकांची शान आहे ही, बाळासाहेब ठाकरेंची शान आहे. मी मरेपर्यंत हेच करणार बघा. तर मित्रांनो ही जी आपण पाहिली गाडी युनिक आहे. दरवेळेला 30 वर्षापासून प्रत्येक शिवसैनिकांनी पाहिले असेल, पण आता थोडं चित्र वेगळं दिसतंय. राजसाहेब ॲड झालेत त्याच्यामध्ये.